पण आणलेला स्टेटस ठेवायचा नाही. लोक नजर लावतात रे का, साधी गोष्ट आहे का? अवघड आहे लोकांचं. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. त्याच्या दारी जाण त्याला सांगा काय सांगायचं ते त्याच्यामुळे. आणि अजून एक वाक्य, कोण कुणामुळे मोठा होत नाही. तुम्ही एखाद्या राजकीय माणसाचं कार्यकर्ते आहात तरी तुम्ही तुमच्याच कार्यावर मोठे होता. त्या माणसाच्या नावामुळे इथे बापामुळे पोरगा मोठा होत. प्रारब्ध आहे बापाचं, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, पण पोराचं कर्म असल्याशिवाय प्रारब्ध कारणी लागत. बघा, बाप कीर्तनकार आहे, पोरगा होईलच याची खात्री. मिरासी या कलियुगामध्ये प्रारब्धासोबत सोबत कर्मालाही फार मान्यता आहे. समजतायत माझं वाक्य, कळतात का? की इथे कोणी कुणाला मोठं करत. माणूस मोठा होतो स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या निष्ठेवर, आई वडिलांच्या पुण्याईवर आणि पांडुरंगाच्या कृपेवर, बाकी कोणामुळेच नाही. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीचे राती जीवन विसंबी वाती ते ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. इथं ठरलेल्या आहेत काही गोष्टी ज्या अटळ आहेत, टळणार. पण अशक्याला शक्य करायची ताकद विठ्ठलाच्या नामात आहे. लोक म्हणले अशी काय ताकद आहे? तुकोबराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. अजून काय ताकद सांगावी? गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्यात देखत करू एवढी ताकद आहे विठ्ठलाच्या नामात. लोक म्हणले काही तोंडाला येऊन म्हणून बघ ऐकतो म्हणून काही बोलायचं का महाराज? गाढवाचं कुठं घोडं होत असतं? मायबाप गाढवाचं घोडं होतं का? होतं का? तुम्ही मुदाम करता का रे? बोलत जा रे. वाटलं तर काय करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते पुढं बसलेलं, पण बोलत जा. तुम्हाला सवय, तुम्ही घेतल्याशिवाय बोलत नाही, देते पण तुम्ही बोलायला का नाही, ती घेतल्याशिवाय दुसरं काय माझ्या बापर का. माणसं काही काही तर अशी कीर्तनाला बसल्यात. तू बोल, मी आहे, तू बोल. मी बसलोय, तू बोल. मी बसलोय ना ऐकाय, तू बोल ग. आणि काय कायच्या तोंडाकडे बघून असं वाटतंय आत्ता माणसं बोलवावी. उचला या, दुसरं काय नाही माझ्या बापर काय. तू आहे याची जाणीव नाही त्या तोंडाकडे बघून. अरे मन करा रे प्रसन्न, सगळं सिद्धीचे साधन, मोक्षात्वा वंदन. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड रे, पीस ऑफ माइंड. मन चंगा तो कटोती मे. तुमचं मन स्वच्छ नाही, तुम्ही अशी किती भजन केल्यावर तेव्हा भेटणार आहे. त्रिवेणी संगमिराना तीर्थभ्रमी चित्त नाही ना आम्ही. आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला फसवताय? अरे माय बापा तुम्ही फसताय. तुमचं कसं झालं माय बाप, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं एवढा करे हसतो? त्यांना कंडक्टरला फसवला. तो म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? अरे वेड्यात तू फसला रे. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. सोपं आहे हरिमुखे, फार जास्त अवघडात जाऊ नका. तुका म्हणे सोपे आहे, फक्त शहाणा तो धनी, शिकवणारा आणि घेणारा दोन्ही शाने पाहिजे. आमच्याकडे दोन्ही येडे येत. जग मानता म्हणून त्या व्यक्तीला मानायचं नसतं. माझा अनुभव आहे म्हणून त्या व्यक्तीला मानायचं असतं. आमच्यात कलियुगात काय झालंय, ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याच देवाला गर्दी जास्त आहे. खरं आहे खोटं आहे? खऱ्याला खरं म्हणीच जा. तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य तरी होत जा, पुढचं पुढं बघू. हा साह्य आपलं निसता धक्का हाय म्हणाय, हाय हाय तरी हाय तरी होय. मी बोलते रे, तुम्ही होय तरी म्हणा. बोलते रे एवढं दटपणे. खरं आहे का नाही? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला म्हणजे टाकल्यावरची केस काढून काढून टाकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरत. पंढरपूर पायथ्याला आहे पण तिकडं जाणार का? प्रचार कमी. मी उच्च नीच मानत नाही. नाही जमला तिरुपतीचा बालाजी हरकत नाही. नाही उज्जैन केदारनाथ बद्रीनाथ नाही जमलं हरकत. देव असं नाही म्हणत इथेच या ठाईच बैसोनी आवडी आनंद. उच्च नीच मानू नका रे. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावना युक्त. पण आमच्याकडे कसं आहे ना मायबा, ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोय. आता घेणाऱ्याला कोणी सांगावं तिची आई गुरी होती म्हणून ती गुरी आहे. ती काय साबणानं झाली होय रे? येडे कुठले, कळत बी नाही रे दादा. कळत नाही असं नाही, लय कळतं. माझ्यापेक्षा जास्त कळतं तुम्हाला. फक्त कसं आहे ना, झोपलेल्याला उठवायचं सोपं असतं, अवघड कुणाला आहे? आपण त्यातलंच गबाळे बाय बाबा. आपल्याला कळत नाही असं नाही. आपण फक्त येड पांघरून पेडगावला जातो. दुसरं लय कळतं रे आपल्याला, लय कळतं माय बाप. म्हणून माझी विनंती आहे, कळतं ना तर समजून घ्या.
विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता, आमच्यासाठी सर्वस्व तू, गुरुबंधू पिता तू, आमची इष्ट देवता तू ही सदा रक्षिता आपदी आमोते. जर राखणारा तू आहेस माऊली म्हणतात, जर राखणारा तू आहेस तर आम्ही मानतोही तुलाच. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने. आणि ताकद बघा ना परमार्थामध्ये. माऊलींनी आमच्या एक शब्द वापरावा की पंढरपुराने येईन गुढी. माझ्या माऊलींच्या एका शब्दावर आज 20 लाख लोक आळंदी ते पंढरपूर चालतात. ही ताकद आहे, ताकद. आयुष्यात येऊन एकदा तरी वारी अनुभवा. फार आनंद आहे मला भक्तीच्या या विषयाकडे. कळलं पाहिजे. आणि ज्याला कळलं आयुष्य खातो काळ, ज्याला कळालं संत समागमी धरावी, ज्याला कळालं करावी तातडी, त्याला विचार करायची गरज. त्याचा प्रत्येक क्षण आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग. पण जिथे तुम्ही अजूनही अंधारात आहे, जिथं जनाई म्हणतंय तुम्हाला आजही कळलं नाही पांडुरंगा काय जग आहे तुझं, या माणसांना कसं समजून सांगावं. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, 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 पुण्यवंत पाताळे लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, स्वर्गाचा बहुमान वाढविला. दरिद्री तो भाग्यवंत केला, स्वर्गाचा बहुमान वाढविला. कीर्तिमानाचा अपमान केला. एक मात्रा
घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा तुम्ही राम रंगी रंगा गे तुम्ही राम रंगी रंगा गे राम रंगी रंगा रे तुम्ही राम रंगी रंगा तुम्ही राम रंगी रंगा गे तुम्ही राम रंगी रंगा गे राम रंगी रंगा रे तुम्ही राम रंगी रंगा पिंगा ग पाई पिंगा ग पिंगा ग पाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा अब गा अब गा गड दिंगा ग अब गा गड दिंगा ग अब गा गड दिंगा ग ग ग ग अब गा गड दिंगा ग अब गा गड दिंगा ग अब गा गड दिंगा अब गा गड दिंगा ग अब गा गड दिंगा ग अब गा ही नाथ बाबांची गवळण आहे अवघात धांगड धिंगा अवघात धांगड धिंगा आयुष्य म्हणजे धिंगा नाही माय नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगा तुम्ही राम रंगी रंगा तुम्ही राम रंगी रंगा किती साधे शब्दात ना माय पण का काय गोडवा आहे ना आयुष्यातून कधीतरी काकडा ऐका हे सगळं ऐकाय भेटल तुम्हाला हे सगळं गबाळ काकड्यातलंय मला नवल वाटतं कधी कधी माय बाप माय तुमच्या घरात देवघर आहेत देवघर आहेत काय तुम्ही आहेत काय काय म्हणलं देवघर आहेत आणि तुम्ही नाव काय की पूजा करता ना माय पूजा खेडेगावात बरं आहे अजूनही पूजा केल्याशिवाय स्वयंपाकाला हात लावला जात शहरात नुसतं लाकडाचं थोडंसं घर असतं त्यात 3 देव असतात पण आठवड्यात उदबत्तीच बदलली जाते देवाला काय हात लावला जात नाही अवघड आहे या विषयाकडे या माय खेडेगाव बरं आहे अजून बोलत जा देवघर आहेत पूजा करता माय फुलं वाहता माय ताजी वाहता का शिळी वाहता का माय ताजी वाहता चुकून एखादं शिळं आलं माय काय करता का माय हा बाजूला काढताना विचार करा ना माय बाप बरं का लखमापूरकर विचार करा ना देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला म्हातारे बसवता काय परमार्थ आहे का तुमचं हा ते काय म्हणतात आख्या गावाला कळत नाही रे पुढचा काही मेळच लागत नाही म्हणजे वय त्यांनी करू नये त्यांच्यामुळेच आम्ही आहे पण आता मोठ्या माणसांचं कर्तव्य त्यांनी बारक्याला हाताला धरून हाणून मारून का होईना पण काकड्यात आणलं व्यासपीठावर सांगते मायबाप जेव्हा गावातली पोरं गावातला काकडा करतील ना तेव्हा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल हा विश्वास माझा ताकद आहे महाराज जगजोगी जगजोगी जागा जागा बोलती जगजोगी जगजोगी उदर जा गोटी एवढी चुकवा
वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला उठा पांडुरंग प्रभात अरे वा! वैष्णवांचा उठा पांडुरंग प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला जडी जैसी बुडबुडे काही काकडा आयुष्यात येऊन एखादा तरी अभंग एक तरी अभंग माणसाला कळावा जीवनात आयुष्यभर कडकड होणार एकदा काय नामदेवरायांचे कूट अभंग लटके झाले कटके तेथे कटक्या एवढे राडे लटके झाले कटके तेथे कटक्या एवढे राडे उडत चिमणी सरत झाले त्याचे वाटे एवढे लटके झाले कटके तेथे कटक्या एवढे राडे लटके झाले कटके तेथे कटक्या एवढे राडे आता हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीची हे कूट अभंग आहेत हे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही लटके खोटे लटके म्हणजे खोटे कटके कुटाने खोटे कुटाने झाले कलियुगात काय झालं उडत चिमणी चरत चाले चिमणी उडत उडत चरती चरण का हे चरती डोळं बघितलं तिचं वाटी इतकं होतं कोणाचं चिमणीच आणि काय म्हणावं माय राळ फुगिवलं गाडग्या इतकंच झालं राळ माय राळ ती संक्रांतीला आपण भोगीची भाजी करतो राळ्याचा मग राळ गाडगे इतकं फुकतो का नाही फुकतो तुम्हाला नाही माहिती मला विचारा ना त्या राळ्याच्या सोप्यावर बसावं ती सोप्याचा पांगच फेडतो ती इतकं फुकतं ते आपलं काय ऐकत नाही त्याच सांगतो त्याची सुरुवातच इथनं असते मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव त्याचा चेअरमन त्याचा सरचिटणीस आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही आपलं साहेबाचं लय जमतल तटान ताट लावून बसतो आपण साहेबाच्या आपली बायको लय मोठ्याची हान मग मला तर हानतो का काय लाका अरे तो हाय रच जागीरदार काय काय लोक तर आहे ही राळ ही राळ एवढंच आहे पण फुकत किती आख्या करोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम अरे दिला कशाला कुटीचा बंगला बंगल्यावर नाव मातृपितृ छाया म्हणलं लय धार्मिक आहे काही की त्याच्या दारात गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर छाया खाटावर आग लागू तुझ्या बंगल्याला तू लिहितो कशाला ही फुगलेलं राळ कर्म कमीन बोबाटा ज्ञान कमीन अहंकार मुंगी व्याली शिंगी तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले कोण व्याली मुंगी तिचं दूध किती अय लाखमापूरकर मुंगीचं दूध किती 17 रांजण दारातले कुणाचं दूध पिले किती 12 ती कुणाचं दूध